आता आम्ही मिनी स्वित्झर्लंड कडे चाललेलो आहे. वायलेंटची शूटिंग या एरियामध्ये झालेली आहे. आमच्या बरोबर झालं स्कॅन. मिनी स्वित्झर्लंड लिव्ह करतोय. आता आम्ही मिनी स्वित्झर्लंड कडे चाललेलो आहे आणि घोड्यावर बसून. आणि माफ करा, आम्ही एक मुख्य जनावराला त्रास देतोय आमच्या एक छंदासाठी, पण आहे ना आम्ही पायी तिथपर्यंत जाऊच शकत नाही. पहलगाममध्ये पोहोचल्यानंतर आम्ही बैसरान व्हॅली म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी निघालो. तिकडे जाण्यासाठी घोड्यांचा वापर करण्याऐवजी इथे दुसरं कुठलंही ऑप्शन नाही. बाबा बाबा रस्ता आहे का काय भेंडी पडला ना, अख्खा चिखलात वाट लागेल. ही जी जागा आपण पाहत आहात ही हॉर्स पार्किंग म्हणून ओळखली जाते. इथून बैसरान व्हॅलीकडे जाण्यासाठी हॉर्स प्रोव्हाइड केले जातात. घोड्यांनी चालून चालून ह्या जागेची माती चिखलामध्ये रूपांतरित झाली आहे. वर जात असताना किमान 100 मीटरचे अंतर हे चिखलातूनच जायचे होतं. जर चुकूनही आम्ही पडलो असतो तर त्याच जागी पूर्ण आनंद नाहीसा झाला असता. ही आमची घोड्यावर बसण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे आम्हाला एवढाही एक्सपिरियन्स नव्हता की घोड्यावर कुठल्याप्रमाणे बसावे. आणि त्यामध्ये बैसरान व्हॅलीकडे जाण्याचे रस्ते मात्र एकदम खडतलीचे होते. आम्ही असं वाटत होतं आम्हाला की कधी या पार्किंगच्या बाहेर निघत आहोत. कुठं पण नका चालू रे बेटा. अरे मान्या घे ना पुढं. किधर से भी झालं थांब रे जरा. अरे तो पुढं चाललाय बेड्या, थांब जरा. यो मटर कष्टी यो हवे में उड़ जाए रे जिगनी यो मटर बेटू. बैसरान जा रहे हम अभी. मिनी स्वित्झर्लंड. आलू वरती नको जाऊ. अरे येड आहे का? अरे कुठं झालंय? अरे वरती. मिनी स्वित्झर्लंडकडे आमचा प्रवास सुरू झाला होता तो ह्या बोर्डपासून. हा बोर्ड क्रॉस करून इथून आम्ही बर्फाचे डोंगर सुरू झालेले पाहत होतो. त्यानंतर घोड्यांवर बसून आनंद घेत मित्रांसोबत पुढे जात राहिलो. काहींचे घोडे बर्फातून चालत होते तर काहींचे घोडे खालून. आम्हाला घोड्यांवर बसायचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळे थोडी भीतीही वाटत होती. चार पाच हे कालब्या मारू नको कालब्या. इकडून चाल रे, बर्फात ना कशाला चालतो रे बेटा. असती बेटा भाऊ. राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ? पुढे कसं काही येऊ तो त्याच्या मर्जीचा आहे. आईला जया बियाला भारी घोडे भेटलं मला. माने माझं भारी घे ना म्हणे. यो सौरभचा घोडा आहे, घोड्यापेक्षा सौरभ मोठा आहे. हे माझं कशाला मधीच मध्ये चालतो नसतं. इकडून चाल मला मग घे ना. अरे कसं काय येऊ. माझा कुटुंब पण चालतो आजा. आमची इथं फाटले नाही. आधी चाल चाल करतो हे सुसाड जात घोड. मित्रांनो आहे डबिंग पॉइंट. डबिंग पॉइंट आहे. डबिंग पॉइंट आहे. तर आम्ही आलोय डबिंग पॉइंटला. तुम्ही बघू शकता
डबिंग पॉइंट आहे याच्यावरती अजून मिनी स्वित्झर्लंड बाकी आहे मेन पॉइंट कश्मीर वैली आप यहाँ पे स्वर्ग का आनंद ले सकते। वर जात असताना अजून एक पॉइंट आम्हाला पाहायला मिळाला, ते म्हणजे काश्मीर व्हॅली. येथून पहलगामच्या पर्वतरांगा खूप सुंदर दिसतात. मी आता इथे फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही काय पाप केलं का? काश्मीर व्हॅली पॉइंट आता फोटो काढायचा. मित्रांनो आम्हाला खूप असं मेरा भी एकले दोस्त है दोस्त इधर एक एकले नाही आम्ही जी काश्मीर व्हॅली एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढचा पॉइंट येता येता आम्ही आनंदात होतो. आणि नेक्स्ट पॉइंट नंतर आमच्या बरोबर अनपेक्षित गोष्ट घडली. त्याला बोललो माझ्या घोड्याला पुढे घे ना, कारण मला ब्लॉक करायचे ना तर मी सगळ्यांदा घेऊ शकतो. तो बोलतो दरी बरी मी घुस जाईगा, बोलतो ये डेंजर आहे, बोलतो नटखडे. बाबा आम्ही बोललो लास्टला राहू दे मध्येच राहू दे. हा आणि सौरभच्या घोड्याला एवढा उंच आहे ना मित्रांनो, खूपच जास्त होतो. माझ्या घोड्याला माझा घोडा एकदम शिस्त या जयाला एकदम शिस्तप्रिय वाटलं. तो बघा ना हाताची घडी घालून आरामात. हे शिस्तप्रिय शिस्तप्रिय अगदी. हाय मित्रांनो, आता आम्ही चाललो मिनी स्वित्झर्लंड साठी. पण माझा घोडा आहे शांत, राणी आहे माझी राणी, शांत आहे शांत. आणि जयेश वेलेचा घोडा आहे तो आहे पिंट्याला रट्ट्या घोडा भेटला. प्रिय बोलतो ना त्याला. पिंट्याला रट्ट्या घोडा आणि भेटला. घोड्यापेक्षा मोठा जयेश आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केला होता आणि इथपर्यंतच्या प्रवासात आम्ही खूप मजा केली होती. इथे पोहोचता पोहोचता आम्ही 2 ते 3 पॉइंट्स पाहिले. घोड्यावर आल्या कारणास्तव आम्ही ते उतरून ते पॉइंट्स एक्सप्लोअर करू शकलो नाही, परंतु घोड्यावरून जे दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रवासामध्ये आणखीन खूप काही गोष्टी घडल्या, पण त्या मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवू शकत नाही, कारण काही प्रायव्हसी अथवा प्रत्येकाची आपली आपली एक आयुष्य असतो, त्याप्रमाणे मला ते दाखवता येत नाही. तर आपण गुणोव्हॅली पाहू शकता. माझ्या मागची गुणोव्हॅली बजरंगी भाईजांची शूटिंग या एरियामध्ये झालेली आहे मित्रांनो. चला हुशार. हा घोडा माझ्या घोड्याला चावतो अगं, एकदम नालायक आहे. ब्रँडेड माणसाचा ब्रँडेड घोडा, आगाव माणसाचा आगाव घोडा. म्हणजे तसं मग मी आगाव नाही मित्रांनो, मी एकदम शांत आहे. मला घोडा एकदम आगाव भेटलेला आहे बाप्यासारखा. जया मधला जयाचा घोड्याचा बर्फच होतो. तो बोलतो ये घोडा सही आहे ना. घोडा खाली बर्फ से जाता है. त्याचा बर्फच जातो नुसता. दरी मधून खाली गेला नाही म्हणजे झाला. बालू चाव याच्या चाव यो चावतो आपल्या चाव. मित्रांनो माझा घोडा सौरभ सारखा आगाव आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि माझा घोडा दिसत आहे. माझा घोडा माझ्यासारखा गरीब आहे, आयला हे चावतो 2-2 गिळून मिले. इथं अजून थोडं टेम्परेचर वाढलेलं आहे. आता थोडा पक्का गारगार वाटायला लागला इथंची. चल जर इकडून, हा इकडून चल. नको इकडून बालू आपला घर नको. शाबास. हा? आता एकदम प्रामाणिकपणे चाललेले आहे सगळ्यांचं घोडं, एकदम आरामात चाललेले, टेन्शन नाही. आता काही क्षणामध्ये दऱ्यांचा असा हे येणार आहे रूट, आणि तिथं आजे बापरे बोलतो एकदम कॉर्नरचे चालतात. तिथं न घाबरता जाता, नाही तर एकदम जीव जायची शक्यता आहे डायरेक्ट. तुम्हाला काय वाटतं मनीष विरले त्या दरीच्या रूट बद्दल तुम्ही काय बोलाल? मनीष विरले त्या दरीच्या रूट येणार आहे त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तिकडे दरीच्या साईडला तर फर्स्ट टाइम चाललेलं आहे आणि माझी एकदम पाठच आहे. कारण मित्रांनो हा उतरून घ्या. आता आम्ही इथे जरा स्टॉप घेतलेला आहे. इथे अनदर ग्रुप आलेला आहे ट्रॅव्हल साठी. इथे एक स्टॉप घेतलेला, आतमध्ये जायचे आम्हाला, थोडं शूटिंग वगैरे फोटोज वगैरे काढणे. इथे बैसऱ्यान व्हॅलीकडे जाण्या ह्या पॉइंटचा आनंद घेण्यासाठी आम्ही थांबलो. ह्या पॉइंटवर उतरताच आत जाण्यासाठी हे गेट होते
आत गेल्यानंतर झाडांमार्फत खाली आलेल्या ह्या बर्फात खेळण्याची मजा काही वेगळीच होती. आम्हाला असं वाटायला लागलं की जणू इथेच एवढी मजा येते तर वर गेल्यावर तो आनंद काय असेल. ही मजा आणखी वाढते जेव्हा आपण आपले जिवलग मित्र आपल्या सोबतीला असतील. म्हणून कधीही मित्रांसोबत बनवलेले प्लॅन कधीही कॅन्सल करू नका. जेवढी संधी मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी मिळतात तेवढ्या संधीचा लाभ घ्या, आनंद घ्या आणि मित्रांसोबत तो आनंद घेण्यासाठी घराबाहेर निघा, फिरायला कुठेही जा. कसलीही जागा असू द्या, त्या मित्रांबरोबर फिरण्याचा आनंद कुठेही येतो. आमच्या बरोबर झाला स्कॅम. आम्हाला बोललो मिनी स्वित्झर्लंड करून मधीतूनच आणला वापस रिटर्न. लास्ट पॉइंट फिरल्यानंतर अचानक जे घोडसवार आहेत त्यांनी आम्हाला रिटर्न फिरवली. आमच्याबरोबर आणखी एक ग्रुप होता, त्यांच्याबरोबर सुद्धा एक हाच स्कॅम झाला होता. त्यांना सुद्धा इथून रिटर्न आणले. तर ह्या प्रकारच्या स्कॅमबद्दल आम्ही आधीही ऐकलेलं, पण त्या आनंदाच्या वेळी आम्हाला समजलं नाही की काय करावं. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकत नव्हते. खाली आल्यावर आम्ही त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काहीच ऐकत नव्हते. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्हाला बैसरन व्हॅली फिरायला तर नाही मिळालं, पण जर तुम्ही इथे जात असाल तर खाली असतानाच संपूर्ण कन्फर्म करून जा. तर आता आम्ही मिनी स्वित्झर्लंड लिव्ह करतोय. या प्रवासाचा शेवट भलेही चांगला नसला झाला तरी आम्ही जी या प्रवासात मजा केलेली आहे ती आमच्या कायम स्मरणात राहील. जर तुम्हाला हे दोन्ही पार्ट आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.